तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेत असेल अशी आशा करतो. तर आज या ताई मला सोलापूरवरून भेटायला आल्या आणि हे खरंच आहे बरं का. आपण इंस्टाग्रामवरती जे काय करतोय, म्हणजे म्हणतात ना की एखाद्या पशु प्राण्याला जर का जीव लावला तर तो पशु प्राणी अन्य कोणीही असो तो झाडावून खांद्यावर येतो. तसंच इंस्टाग्रामवरचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न, प्रामाणिक कष्ट, या प्रामाणिक कष्टाला बघूनच आज या ताई माफ करा सोलापूरवरून मला भेटायला आलेलं. तर ताई, कसं काय वाटलं? खूप छान वाटलं दादा तुमच्याशी भेटून. माझी फार इच्छा होती तुमचे व्हिडिओ जेव्हा मी बघते ना त्यावेळेला अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येते. त्यामुळे माझी फार दिवसाची इच्छा होती तुम्हाला भेटायची, आज पूर्ण झाली. क्या बात आहे. त्याही पलीकडे बरं वाटलं भाऊ तुम्हाला भेटून. क्या बात आहे. मस्त एकदम. मला मगच वाटत होते की त्या गाडीवाला वापस घ्यावं म्हणून असं वाटत होतं मला. मित्रांनो, किस्सा खूप म्हणजे थोडासा रोमहर्षक नाही म्हणता येणार, पण एक मनाला सुटका लावणारा झाला. आम्ही शूट चालू होतं आणि शूट चालू असताना ह्या ताई यांची गाडी माझ्यापासून पास झाली आणि पास झाल्यानंतर त्या ताई खिडकीतून डोकं काढलं आणि इतक्या जोरात आरडल्या, दादा काय. म्हणलं मला कुणी आवाज दिला? बघितलं मी, मला एवढं बेकार वाटलं त्यावेळेस की आईला काय दुर्दैवी माणूस असेल की ह्या माऊलीनं मला आता इंस्टाग्रामवरून मला ओळखलं असेल त्यांनी. ह्या माऊलीनं हाक मारली मला आणि त्या माणसाने, निर्दयी माणसाने थांबवली नाही. पण योगायोग बघा, आमच्याच गोटी गावामध्ये एका कार्यक्रमासाठी या ताई सोलापूरहून आल्या होत्या आणि त्या ताई हट्ट धरला आता जिथं कुठं आले असतील तिथं की मला त्या दादांना भेटायचे, ज्या की त्या दादा म्हणजे इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवतात, एवढे छान व्हिडिओ बनवतात. आणि शेवटी शोधत का होईना त्यांनी घर माझ्यापर्यंतचा जो काय टप्पा आहे पूर्ण केला. आणि भेटून कसं वाटलं ताई? खूप छान दादा. अविस्मरणीय क्षण आहे आमच्या आयुष्यातला, माहितीये ताई, तुम्ही माझ्यासाठी जो काही शब्द वापरला, अविस्मरणीय क्षण, अंगावर दिसे अरे अरे, त्याच्यातून तुमचा गोडवा, तुमचं प्रेम आणि तुमची माझ्याविषयीची जी काही निष्ठा आहे, आपलेपणा किंवा एक आमच्याविषयीची जी काय म्हणतो आपण त्याला, एक प्रतिष्ठा, प्रेम भावनाच्या काही गोष्टी ते तुम्ही दाखवलं, दर्शवलं, खूप भारी वाटलं. मलाही तुम्ही आलात आणि खरोखर इतकं भारी वाटलं विचारायचं होईल. आणि तुम्ही आला त्याबद्दल आता पाहुणचार तर होईलच होईल, परंतु मी पुन्हा एकदा तुमचा आभार व्यक्त करतो की इतक्या लांबून अगदी तुमचा वेळात वेळ, अमूल्य वेळ काढून माझ्यासाठी या ठिकाणी आलात आणि मला भेट दिली. खूप खूप भारी वाटलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, चला. आणि हो, अतिथी देव भव अशा म्हणीप्रमाणे आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं आपल्याकडून एक छोट्याखानी सहर्ष असं स्वागत करण्यात येत असतं. आणि ते स्वागत म्हणजे हळदी कुंक, नका नका, पाया वगैरे काय नसतं. हळदी कुंकाचा जो काय कार्यक्रम बायकांचा असतो तो अतिशय चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी राहतो. आणि ताई साहेब चक्क सोलापूरहून आम्हाला या ठिकाणी भेटायला आले. खूप आनंद वाटला. ताई साहेब, मला पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की मला गर्व आहे मी सोलापूरकर असल्याचा. आणि तुम्ही पण सोलापूरच्या आहात त्याबद्दल काय दुमतच नाही, परंतु लय भारी वाटलं बरं का ताई साहेब, मनापासून. चला, स्मरणीय क्षण आहे आमच्या आयुष्यातला. मस्त. चला, येत राहा असंच. आणि आम्ही पण सोलापूरमध्ये आलो ना, नक्की आम्ही तुम्हाला फोन करणार, आम्ही तुमच्याकडे येणार. बाय बाय. चला मित्रांनो, जर का तुम्ही यूट्यूब चॅनलला नवीन असाल, साई थोरात करमाळा ह्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.